महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष गंगवाल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा निर्माण झाली होती। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। संध्याकाळी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं बळ या ठिकाणी वाढलेलं आहे। संतोष भाऊ गंगवाल हे काय शहराला किंवा तालुक्याला वेगळी परिचय करून देण्याची आवश्यकता नाही। ज्या ज्या ठिकाणी सामाजिक प्रश्न उद्भवतात राजकीय पक्ष विरहित देखील पुढाकार घेऊन सातत्याने समाजाचं लक्ष वेधण्याचं काम गेले अनेक वर्ष नव्हे तर दशकं 27-28 वर्षांपासून ते जवळपास या ठिकाणी कार्यरत आहे। अनेक वर्ष संघर्ष, अनेकदा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारं एखादं जर नाव कोणी विचारलं तर ते संतोष भाऊ गंगवाल यांचं नाव सर्वश्रुत आहे। आज या 28 वर्षाच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी त्या ठिकाणी एकनिष्ठपणे काम केलं, परंतु पाहिजे तितकासा न्याय या ठिकाणी पक्षश्रेष्ठीकडून म्हणा किंवा त्यांच्या असलेली क्षमतेचा पूर्ण वापर त्या ठिकाणी झाला नाही। आणि आजची परिस्थिती बघता या अनेक वर्षांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी जैन समाजाचा पंच म्हणून असेल, राज्य पातळीवरचे समाजाचे पद भूषवलेले असतील, त्याचप्रमाणे तालुक्यात देखील किंवा जिल्हा स्तरावर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्षपद असेल, हे सगळे वेगवेगळे पदं त्यांनी त्या ठिकाणी भूषवलेले आहे। आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व, शहर हितासाठी भांडणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे। ते काही आणि तत्वनिष्ठ माणूस म्हणून सहजासहजी तयार होत नव्हते, परंतु आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी त्यांना आग्रह केला की एक विकासाच्या दृष्टिकोनातून, शहर हिताच्या दृष्टिकोनातून आपण या प्रवाहात यावं। जसं त्यांनी मनसेचा राजीनामा दिला तसं शहरातूनच नव्हे तर तालुक्यातून अनेक आमच्या पक्षातील हितचिंतकांनी मला फोन केले, मला मेसेज केले की संतोष भाऊंसारखा एक लढाऊ माणूस आपल्या पक्षामध्ये आला तर निश्चित आपली ताकद होईल। आणि मी ज्या त्यांच्या घरी गेलो त्यांना राज्यातून अगदी राजसाहेब ठाकरेंच्या कडून देखील कार्यालयातून त्यांना संपर्क होत होता, त्यांना त्या मुंबईला बोलवण्यात आली, परंतु आम्ही सगळेच त्यांच्या मतांशी सहमत असलेले आमच्या पक्षातील सगळ्याच लोकांनी त्यांना आग्रह केला। मी देखील गेल्या 3 तासापासून त्यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधतो आहे, त्यांच्या कुटुंबियांशी संवाद केला। आदरणीय कोल्हेताईंनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद केला। जे काही निवडणुकीचे प्रभारी आहे बावनकुळे साहेब यांच्याशी देखील त्यांचा संवाद त्या ठिकाणी करून दिला। आणि एक सन्मानपूर्वक या पक्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने न्याय देऊ, आपल्या क्षमतेचा त्या ठिकाणी आम्ही वापर करू असं बावनकुळे साहेबांनी देखील त्यांना आश्वासित केलं। आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातीर ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे। त्यांच्याबरोबर या ठिकाणी योगेशजी गंगवाल हे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांचं देखील काम हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। हजारो दिव्यांग या तालुक्यामध्ये आहे, त्यांच्यासाठी सातत्याने ते भांडत असता, विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवून देत असतात। आणि आमच्याही इथले मुकुंद मामा असतील किंवा इतर सहकारी असतील त्यांचाही आग्रह होता की त्यांच्यासारखा जर चळवळीतला कार्यकर्ता आपल्याला मिळाला तर निश्चितपणाने आपल्या या पक्ष संघटनेला बळ मिळेल। त्यांचाही या निमित्ताने आम्ही आज प्रवेश केलेला आहे। त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी या पक्ष प्रवेशामध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे मी पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने, कोल्हे परिवाराच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो। मी आज सकाळी राजीनामा नाही दिला, मी हा काल रात्री 12 वाजता माझ्या विवेक बुद्धीला स्मरून तो कालच रात्री
आमच्या पक्षाचे सचिनजी मोरे, तसेच पुण्याचे आमचे शितोळे साहेब, त्यानंतर आमचे जळगावचे व आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे याचे राज्याचे उपप्रमुख माजी आमदार बाविस्कर साहेब यांना मी रात्रीच तो राजीनामा त्या ठिकाणी पाठवला. पण आता तुमच्यासारख्यांना सुद्धा सांगणं माझं गरजेचं होतं की आजपर्यंत माझ्या वाटचालीत ही पत्रकारांची भूमिका खूप महत्त्वाची होती आणि ह्या पत्रकारांमुळं मी किमान माझे कामं या कोपरगावच्या जनतेपर्यंत पोहोचू शकलो. मग ते आंदोलनं असतील, ह्या चांगल्या कामाचं कव्हरेज माझ्या सर्व पत्रकार मित्रांनी या ठिकाणी मला कायम दिलं, म्हणून मी प्रथमतः पत्रकारांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. आणि वाटचालीत आता मी माझ्या 37 वर्षाचा म्हणजे 1988 ते 2025 पर्यंतचा माझा ठाकरे घराण्याचा प्रवास या ठिकाणी मी थांबून आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला. भाजपमध्ये जाण्याचा काय निर्णय घेतला? कोणी गटात सामील होण्याचा काय निर्णय घेतला? भाजपामध्ये मी जाण्याचा याच्यासाठी निर्णय घेतला की ज्यावेळेस भैया साहेबांबरोबर माझी 3 तासाची मीटिंग झाली, मी माझ्या घरच्यांना बसून समोर मीटिंग केली आणि कुठलंही प्रलोभन न घेता मी भाजपमध्ये जाण्याचा यासाठी विचार केला की तरुण शक्तीला या बाकी शक्ती फक्त पैसे याच्यावर नाचवताय आणि भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व असेल, अमित भाईंचं नेतृत्व असेल, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व महाराष्ट्रात असेल आणि युवकांचं जर कोणी भलं करणार असेल तर ती फक्त भारतीय जनता पार्टी आहे. आणि मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर जे माझ्या कायम सुख दुःखात असायचे त्या सर्व सहकाऱ्यांबरोबर, माझ्या घरच्यांबरोबर, भैयांबरोबर मी 3 तासापासून मत दिले, पण माझ्या घरच्यांबरोबर माझी सेपरेट बैठक झाली, माझ्या जिवलग मित्रांबरोबर माझी बैठक झाली आणि परत भैया साहेबांबरोबर बैठक झाल्यानंतर बावनकुळे साहेबांनी सुद्धा ताईंनी बावनकुळे साहेबांना फोन करून त्यांनी भैया साहेबांना लाईनवर घेतलं आणि बावनकुळे साहेबांनी या महाराष्ट्राच्या तरुणाईसाठी जो काही पुढचा प्लॅन मला सांगितला, तर खरोखर मी त्या ठिकाणी आकर्षित झालो आणि कुठलंही प्रलोभन न घेता आजपर्यंत तुम्ही मला ओळखतात. जर मी आजही त्याच घरात असतो आणि 50 वर्षही भारतीय जनता पार्टीत राहिलो तर तिथंच राहील, मला कुठली कमवायची हे नाही, कारण माझा परमेश्वरवरती बसलेला आहे. हा सर्व विचार करता मी ज्यावेळेस माझ्या प्रभूला आदेश हे केला की प्रभू तुम्ही मला काहीतरी मार्ग सुचवा, आणि एकच मार्ग मला दिसला, बाकीचे मार्ग अंधारमय झालेले होते, म्हणून मी भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. थँक्यू.